च्या दयाळूपणाचे समाधान केले. सहानुभूतीने प्रेरित होऊन विभासूने शकुनीच्या मुलाचे सांत्वन केले आणि त्याला आठवण करून दिली की ते भाऊ आहेत आणि त्यांनी त्यांच्या सामायिक वारशासाठी आपला जीव वाचवला आहे. त्याने राधाला सावध केले की शत्रुत्व चालू ठेवू नका, अन्यथा ते आणखी रक्तपातास कारणीभूत ठरेल. आणि म्हणून नवीन समजूतदार भावनेने गांधारांनी शस्त्रे खाली ठेवली आणि युद्ध संपुष्टात आल्यास कुणीच्या मुलाने त्याच्या कृतींचे गांभीर्य लक्षात घेऊन विभासूचे शब्द स्वीकारले आणि होकार दिला. हस्तिनापूरच्या राज्यात राजा युधिष्ठिर एका भव्य बलिदानाची तयारी करत होता, ज्याला अश्व यज्ञ म्हणतात. हा विधी भूमीला समृद्धी आणि सौभाग्य मिळवून देतो असे म्हटले जात होते. राजा तयारीत व्यग्र असताना त्याला बातमी मिळाली की त्याचा भाऊ अर्जुन यज्ञ घोडा घेऊन त्याच्या प्रवासातून परतला आहे. या बातमीने राजाच्या मनात प्रचंड आनंद निर्माण झाला, कारण याचा अर्थ त्या बलिदानाची वेळ अखेर आली होती. त्याने भीम नकुल आणि सहदेव या आपल्या भावांना बोलावून त्यांना शुभवार्ता कळवली. राजाने भीमाला त्या बलिदानाची योग्य जागा शोधण्याची सूचना केली, जिथे ते बलिदानाचा परिसर तयार करू शकतील आणि इमारती बांधू शकतील. भीम मोठ्या सैन्य दलासह पवित्र मैदाने बांधण्याच्या आणि मंदिरे बांधण्याच्या कलेत पारंगत होऊन निघाला. त्यांनी दूरदूरचा प्रवास केला, परिपूर्ण जागा शोधली. अखेर त्यांना त्यांच्या गरजा पूर्ण करणारा एक सुंदर परिसर सापडला. त्यानंतर राजाच्या भावाने त्याला मोजले आणि समतल केले. त्याला दागिने, रत्ने आणि सोन्याने सजवले. तयारी पूर्ण होण्याच्या सुमारास राजाने देशभरातील महान राजांना यज्ञाला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करण्यासाठी दूत पाठवले. अनेक सम्राटांनी या निमंत्रणाला प्रतिसाद दिला. त्यांच्याबरोबर मौल्यवान रत्ने, महिला, गुलाम, घोडे आणि शस्त्रे भेट म्हणून आणली. त्यांच्या आगमनाचा आवाज गडगडाटासारखा होता आणि राज्य उत्साहाने भरले होते. भरतांचा प्रमुख राजा युधिष्ठिरने आपल्या पाहुण्यांचे खुल्या हाताने स्वागत केले. त्यांना राहण्यासाठी विलासी मंडप नियुक्त केले, तसे देवांसाठी योग्य अन्न आणि पेय दिले. राजाने त्यांच्या जनावरांसाठी मकार, ऊस आणि दुधाने भरलेले तबेले देखील दिले. बलिदानाचा दिवस जसजसा जवळ येत होता तसंच मुनी किंवा औशींचा एक मोठा मेळावा त्यांच्या शिष्यांसह राज्यात आला. राजा युधिष्ठिराने त्या सर्वांचे मोठ्या श्रद्धेने स्वागत केले आणि त्यांच्या नियुक्त मंडपामध्ये त्यांचा पाठलाग केला. व्यवस्था पूर्ण झाल्यानंतर यंत्रकार आणि अभियंत्यांनी राजाला सांगितले की त्या यज्ञासाठी सर्व काही तयार आहे. राजाच्या आनंदाला मर्यादा नव्हती, कारण त्याला समजले की त्याची भव्य दृष्टी अखेर पूर्ण झाली आहे. तो आपल्या भावांबद्दलच्या सिद्धीच्या आणि अभिमानाच्या भावनेने भरलेला होता, ज्यांनी हा दिवस साकारण्यासाठी अथक परिश्रम घेतले होते. मोठ्या बलिदानाची सुरुवात होतात अनेक विद्वान द्वंद्ववादी तत्वज्ञानविषयक वादविवादात सहभागी होण्यासाठी एकत्र जमले. त्यांच्या युक्तिवादा एकमेकांना मागे टाकण्यास उत्सुक होते. आमंत्रित राजांनी भव्य तयारी पाहिली. देवांनी स्वतः केलेल्या तयारीशी स्पर्धा केली. त्यांना सोन्याने बनवलेल्या विजयी कमानी, खाटा आणि मौल्यवान दगडांनी सुशोभित आसन आणि विविध खेळांमध्ये गुंतलेल्या पुरुषांची गर्दी दिसली. मंत्रित राजे त्या बलिदानाचे प्रचंड प्रमाण आणि वैभव पाहून आश्चर्यचकित झाले. जे कायम स्वरूपी पसरलेले दिसत होते, त्यांना भांडीकडे जग आणि झाकण दिसले, जे सर्व सोन्याने बनवलेले होते. तसेच बलिदानाचे दांडे होते. हस्तिनापूरच्या गजबजलेल्या रस्त्यांवर एक उबदार नारिंगी समोर दाखवणारा सूर्य राज्यावर मावळत होता. पांडूचा मुलगा राजा युधिष्ठिर त्याच्या राजवाड्याच्या बाल्कनीवर उभा होता आणि खालच्या दृश्याचे सर्वेक्षण करत होता. त्याने त्याचा शक्तिशाली भाऊ भीम याला संबोधित करणे नुकतेच संपवले होते, जेणेकरून त्याच्या यज्ञासाठी आलेल्या भेट देणाऱ्या राजांना योग्य सन्मान दिला जाईल. जेव्हा तो राजवाड्यात परतला तेव्हा त्याला गोविंद दिसला, ज्याला कृष्ण म्हणूनही ओळखले जाते. त्याच्याबरोबर वृष्णी आणि अंधके होते, ज्यात वलदेव, युधन, प्रद्युम्न, गदा, निसता, संवो आणि कृतवर्मन यांचा समावेश होता. भीमाने आपल्या पराक्रमी शक्तीने त्यांची भक्तिपूर्वक पूजा केली आणि ते रत्ने सुशोभित राजवाड्यांमध्ये शिवले. त्यानंतर कृष्णाने युधिष्ठिरासोबत अर्जुनाबद्दल संभाषण केले, जो अनेक युद्धांमुळे क्षीण झाला होता. कृष्णाने द्वारकामधून पाठवलेल्या एका प्रतिनिधीबद्दल सांगितले, ज्याने अर्जुनाला पाहिले आणि त्याला सांगितले की राजकुमार जवळ आला आहे. त्याने युधिष्ठिराला त्याचा अश्व यज्ञ पूर्ण करण्याचा सल्ला दिला. या बातमीने युधिष्ठिरचे डोळे आनंदाने उजळले आणि त्याने कृष्णाला
अर्जुनाच्या शब्दाबद्दल विचारले. कृष्णाने स्पष्ट केले की अर्जुनाने सांगितले होते की अनेक राजे यज्ञासाठी येतील आणि त्यानुसार त्यांचा सन्मान केला पाहिजे. त्याने असेही नमूद केले की युधिष्ठिराने राजसी यज्ञादरम्यान घडलेल्या हत्याकांडासारखे हत्याकांड रोखले पाहिजे. ते बोलत असताना पांचालची राजकुमारी द्रौपदी तिच्या डोळ्यात रागाच्या भरात पाहत होती, कारण अर्जुनाला दोष द्यायचा विचार तिला सहन होत नव्हता. मात्र कृष्णाने अर्जुनावरील तिच्या प्रेम आणि भक्तीला मान्यता दिली. दरम्यान भीम आणि इतर क्रू अर्जुनाच्या विजयाबद्दल चर्चा करत असताना स्वतः राजकुमाराकडून एक दूत आला. संदेशवाहकाने आदराने मान झुकवली आणि युधिष्ठिराला सांगितले की अर्जुन सुखरूप आला आहे. ही बातमी मिळताच राजाच्या डोळ्यात आनंदाश्रू भरले. दुसऱ्या दिवशी अर्जुनाने त्याच्या घोड्यासह राज्यात प्रवेश केला तेव्हा मोठा आरडाओरडा ऐकू आला. खुरांनी उठवलेली धूळ आकाशीय घोड्याच्या उच्च श्वासासारखी सुंदर दिसत होती. तो राजवाड्याच्या दिशेने जात असताना नागरिकांनी आनंदाने त्याचे कौतुक केले. घोड्याला संपूर्ण पृथ्वीवर भटकायला लावल्याबद्दल आणि युद्धातील सर्व राजांना पराभूत केल्याबद्दल त्याच्या कर्तृत्वाची प्रशंसा केली. अर्जुन, त्याच्या भावांनी, कृष्णाने, त्यांच्या मित्रांनी वेलेल्या यज्ञाच्या आवाज शिरला. युधिष्ठिराने त्याचे स्वागत केले, ज्याने धृतराष्ट्राला वाहनात बसवले. त्यानंतर कृष्ण, भीम आणि इतरांनी अर्जुनाने त्याच्या वडिलांच्या चरणांना, नंतर युधिष्ठिरच्या चरणांना अभिवादन केले आणि शेवटी त्याची पूजा केली. भव्य घोडा यज्ञ समाम एक भव्य घटना जी येणाऱ्या पिढ्यांसाठी इतिहासाच्या इतिहासात नोंदवली जाईल. हा एक मोठा थाटामाटात आणि परिस्थितीचा दिवस होता. राजा युधिष्ठिर याच्या नेतृत्वाखाली पांडवांनी प्राचीन शास्त्रानुसार हा पवित्र विधी करण्याचा निर्धार केला होता. वैदिक विधीच्या गुंतागुंतीमध्ये कुशल असलेल्या पुजाऱ्यांनी जगभर फिरलेल्या भव्य घोड्याचा बळी देऊन सुरुवात केली. प्राण्याचे तुकडे केले गेले आणि योग्य विधीसह त्याचा मज्जा शिजवला गेला. ज्ञानी आणि बुद्धिमान द्रौपदी विभाजित प्राण्याजवळ बसली. जेव्हा पुजारी त्याची जादू करत होते, स्वयंपाक मांसाचा सुगंध हवेत उडत होता, जे शुद्धीकरण आणि नूतनीकरणाचे एक शक्तिशाली प्रतीक होते. यज्ञ जसं पुढे सकत गेला तसंच ते राजा युधिष्ठिर आणि त्याचे भाऊ अर्जुन, भीम, नकुल आणि सहदेव यज्ञ अग्नीजवळ आले. त्यांनी शुद्धीकरण करणारा धूर श्वास घेतला. त्यांचे मन विधीबद्दल भक्ती आणि आदराने भरले. त्यानंतर पुजाऱ्यांनी घोड्याचे उर्वरित अवयव आदवीमध्ये ओतले आणि यज्ञ पूर्ण केला. पवित्र ग्रंथाचे लेखक प्रख्यात व्यास यांनी गाला युधिष्ठिराने या विधीला दिलेल्या समर्पणाची प्रशंसा केली. उदारतेच्या भावनेने राजाने ब्राह्मणांना 1000 कोटी सोन्याचे गिस्कत दिले आणि संपूर्ण पृथ्वी त्याचे सासरे व्यास यांना भेट दिली. तथापि जेव्हा व्यासाने युधिष्ठिराला पृथ्वी परत केली तेव्हा राजाने ती स्वीकारण्यास नकार दिला, असे सांगून की घोड्याच्या यज्ञासाठी नियुक्त केलेला दक्षिण हा खरोखरच पृथ्वी आहे. त्याने ब्राह्मणांना चतुर्होत्र यज्ञ परंपरेनुसार जमीन आपापसात वाटून घेण्यासाठी आमंत्रित केले. राजाचे भाऊ आणि द्रौपदीने त्याच्या निर्णयाशी सहमती दर्शवली. युधिष्ठिरच्या निस्वार्थ भावाच्या बातमीने संपूर्ण सभेला धक्का बसला. एक अदृश्य आवाज आकाशात प्रतिध्वनित झाला. उत्कृष्ट ब्राह्मणांच्या संमतीच्या कुकुरांनी हवा भरून गेली. कृष्ण बेटावर जन्मलेला कशी युधिष्ठिरच्या आधाराने खूप आनंदित झाला आणि त्याच्या निस्वार्थतेबद्दल त्याची प्रशंसा केली. त्याने पांडवांच्या वतीने पृथ्वी स्वीकारली, परंतु नंतर राजाने त्याऐवजी ब्राह्मणांना सोने द्यावे असे म्हणत ती युधिष्ठिराला परत केली. युधिष्ठिराने भक्तीने भरलेल्या अंतःकरणाने लाखो सोन्याची नाणी दान केली. घोड्याच्या यज्ञासाठी नियुक्त केलेल्या दक्षिणा 3 पटीने वाढवली. ही संपत्ती ब्राह्मणांमध्ये विभागली गेली, जे त्यांच्या सौभाग्यामुळे आनंदित झाले. उर्वरित खजिन्याची वाटणी केल्यानंतर पांडवांनी एकत्रित राजांना बरखास्त केले आणि विधी संपुष्टात आला. भव्य सोहळा संपुष्टात येत असताना राजा युधिष्ठिर उदारतेचा आदर्श म्हणून उदयास आला. त्याचे हृदय देण्याच्या आनंदाने भरले होते. बलिदान हा एक करार होता. एका भव्य घोड्याच्या बलिदानाच्या दरम्यान राजा जमेजेने वैशंपायनाकडून एक आश्चर्यकारक कथा ऐकण्याचा प्रयत्न केला. पूर्वी अशाच प्रकारच्या बलिदानाच्या वेळी घडलेल्या एका विलक्षण घटनेचे वर्णन करताना ऋषींचे डोळे चमकल्याचे म्हटले जाते की ब्राह्मण नातेवाईक आणि नातेवाईकांना त्यांच्या योग्य वाट्याचे समाधान मिळाल्यानंतर घटनास्थळी एक भव्य निळ्या डोळ्यांचा उमूज दिसला. त्याचे शरीर एका बाजूला सोन्याने चमकले आणि त्याचा आवाज गडगडाटासारखा उसळला आणि त्याने घोषित केले,
हा महान यज्ञ कुरुक्षेत्रातील उंच व्रताचे पालन करणाऱ्या उदार ब्राह्मणाने दिलेल्या बालीच्या चूर्ण प्रसादाच्या बरोबरीचा नाही. मम्मीच्या शब्दाने ब्राह्मणांची समाज चकित झाली. ते कुतूहलाने त्याच्याजवळ गेले आणि त्याच्या उत्पत्तीबद्दल, सामर्थ्याबद्दल आणि शहाणपणाबद्दल विचारले. मुमूस हसला. त्याचे डोळे आकाशीय प्रकाशाने चमकले जेव्हा त्याने एक कथा सांगण्यास सुरुवात केली, ज्यामुळे त्यांची समज कायमची बदलेल. कुरुक्षेत्राच्या भूमीवर जिथे नीतिमान लोक राहत असत, तिथे ब्राह्मण राहत असे कथा क्षणिक लिलाम घेते, ज्यामुळे स्वतःची कल्पना हे स्पष्ट चित्र रेखाटते. या उदात्त आत्म्याने पोपटासारखे जीवन जगणे आणि दिवसाच्या 6व्या भागात खाणे यासाठी स्वतःला समर्पित केले होते. त्याची पत्नी, मुलगा आणि सून यांनी त्यांचे समर्पण सामायिक केले आणि त्यांनी एकत्रितपणे दुष्काळाचे कष्ट सहन केले. जसे दिवस जात होते तसतशी त्यांची भूक वाढत गेली, पण ते तपश्चर्येवर ठाम राहिले. एक दिवस अनेक महिन्यांच्या त्रासानंतर ब्राह्मणाला जसा प्रसाद गोळा करण्यात यश आले, त्याद्वारे त्याने स्वतःसाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी शत्रू बनवला. जेव्हा ते जेवायला बसले होते तेव्हा एक थकलेला अतिथी त्यांच्या दारात आला. ब्राह्मणाने त्यांचे खुल्या मनाने स्वागत केले. त्यांना अर्घ्य पाय धुण्यासाठी पाणी, त्यांच्या आसनासाठी कुश, गवत आणि कायदेशीर मार्गाने मिळवलेले स्वच्छ सात देऊ केले. अतिथीने भेट स्वीकारली, परंतु त्याची भूक अपूर्ण राहिली. करुणेने प्रेरित होऊन ब्राह्मणाच्या पत्नीने सुचवले की तिचा वाटा अतिथीला द्यावा, जेणेकरून तो संतुष्ट होईन. पाहुण्याने देऊ केलेले जो खाल्ले तरीही त्याची भूक शांत झाली नाही. तेव्हा ब्राह्मणाला जाणवले की त्यांचा स्वतःचा त्याग एका उदारमतवादी ब्राह्मणाच्या निस्वार्थ कृतीच्या तुलनेत कमी झाला, ज्याने शुद्ध ऋतूने बारलीचा चूर्ण प्रसाद दिला होता. या जाणीवेने प्रेरित होऊन मुमूसचे अर्धे शरीर सोन्यात रूपांतरित झाले. मुमूस त्याची कथा संपत असताना ब्राह्मणांची सभा लक्षपूर्वक ऐकली. त्यांचे मन कथेच्या विशालतेपासून विचलित झाले. त्यांना समजले की खरे बलिदान भव्य भावांमध्ये नाही, तर दयाळूपणा आणि करुणेच्या निस्वार्थ कृतीमध्ये आहे, जे सर्व प्राण्यांच्या हृदयाला स्पर्श करतात. मुमूसचे शब्द हवेत येणारे भक्ती, दान आणि प्रेमाच्या परिवर्तनशील शक्तीची आठवण करून देतात. हस्तिनापूरच्या राज्यावर सूर्य मावळत होता. जेव्हा ज्ञानी राजा जन्मेजय चिंतनशील अवस्थेत बसला होता, त्याने बलिदानाचे स्वरूप आणि त्याच्या बक्षिसांचा विचार केला. पूज्य ऋषी वैशंपायन यांच्याकडून मार्गदर्शन मागितले. हे शक्तिशाली ऋषी जन्मेल्या म्हणाले, राजे बलिदानाशी संलग्न असतात, महान ऋषी तपश्चर्येशी संलग्न असतात आणि ब्राह्मणांना शांतता आणि आत्मसंयमाची जाण असते. मला खात्री आहे की त्या बलिदानाच्या फळाची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. वैशंपायनाने होकारार्थी मान डोलावली. त्याचे डोळे प्राचीन शहाणपणाने चमकले. त्याने पराक्रमशाली राजा इंद्र ज्याची कथा सांगण्यास सुरुवात केली, ज्याने विपुल भेटवस्तूंसह भडक यज्ञ केला होता, ऋत्विज आणि ब्राह्मणांनी शुद्ध लोणी उतरताना पवित्र मंत्रांचे पठण केले. परंतु जेव्हा हा विधी त्याच्या चरमोत्कर्षावर पोहोचला, तेव्हा महान ऋषींना कत्तल होणार असलेल्या प्राण्याबद्दल करुणा वाटली. ते म्हणाले, हे सक्र, ही बलिदानाची पद्धत शुभ नाही. ही खरी बलिदानाची तुमची अपरिचितता दर्शवते. देवतेच्या अभिमानाने आणि आश्चर्याने त्याच्या निर्णयावर ढग जमवले आणि त्याने त्यांच्या शहाणपणाच्या शब्दांना नकार दिला. यज्ञ हे गतिशील प्राण्यांनी करावे की अचल वस्तूंनी करावे, याबद्दल संन्यासी लोकांमध्ये मोठा वाद निर्माण झाला. त्यानंतर ऋषींनी राजा वासूकडे जाऊन या विषयावर त्याची वैदिक घोषणा मागितली. शहाणा राजाने अजिबात संकोच न करता उत्तर दिले, जे काही तयार असेल ते यज्ञ केले जाऊ शकतात. पण दुर्दैवाने त्याचे शब्द लवकरच खोटे सिद्ध झाले, कारण त्याच्या फसवणुकीची शिक्षा म्हणून त्याला खालच्या प्रदेशात प्रवेश करावा लागला. नैतिक मार्गाने मिळवलेल्या संपत्तीने यज्ञ न करण्याचा इशारा देत वैशंपायनाची कथा पुढे चालू राहिली. जे असे करतात ते त्यांच्या भेटवस्तू गमावण्याचा धोका पत्करतात आणि मरणोत्तर जीवनात कधीही खरे गुण मिळवत नाहीत. याउलट धान्य किंवा इतर साध्या अर्पणांचे दान करणारे तपस्वी लोक महान गुण प्राप्त करतात आणि स्वर्गात जातात. राजाने लक्षपूर्वक ऐकल्यावर वैशंपायनाने विश्वामित्र, सीता, जनक, काश्यप, हस्तिसेन आणि सिंधुदीप यांसारख्या प्राचीन राजांबद्दल सांगितले, ज्यांनी त्यांच्या देणग्या आणि तपश्चर्येद्वारे मोठे यश मिळवले होते. जे लोक धर्माने स्वतःला शुद्ध करतात आणि तपश्चर्येच्या मार्गाचे अनुसरण करतात, ते शेवटी स्वर्गात जातील असे म्हणत ज्ञानी ऋषींनी समारोप केला. जन्मेजयाचे डोळे जसजसे वैशंपायनाचे शब्द आत्मसात करत गेले, तसंच त्याचे मन त्यागाचे स्वरूप आणि त्याच्या बक्षिसांबद्दलच्या सखोल समजुतीने भरले.
रात्रीच्या आकाशात तारे चमकू लागले. तसंच शे राजाला त्याच्या पूर्वजांना मार्गदर्शन करणाऱ्या प्राचीन परंपरांबद्दल श्रद्धेची भावना जाणवली. त्याला माहीत होते की त्यानेही जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये धार्मिकता आणि करुणेसाठी प्रयत्न करत या मार्गावर चालणे आवश्यक आहे. 12 वर्षे तपश्चर्येसाठी स्वतःला वाहून घेतलेल्या अगस्त्य या पूज्य घोषीच्या महान यज्ञावर सूर्य मावळत होता. त्याचा समावेश ज्ञानी पुरुष आणि तपस्वीचा होता. प्रत्येकजण त्यांच्या इंद्रियांवरील प्रभुत्व आणि धार्मिक मार्गाप्रती त्यांच्या अतूट बांधिलकीसाठी प्रसिद्ध होता. त्यांच्यामध्ये मूळ आणि फळांवर जगणारे केवळ चंद्राच्या किरणांवर उदरनिर्वाह करणारे आणि त्याहूनही अधिक जे केवळ इतरांनी अर्पण केलेले अन्न श्रद्धेने खात असत विधी जसजसा पुढे सरकत गेला तसतशी सभेमध्ये अस्वस्थतेची भावना निर्माण होऊ लागली. पाऊस थांबला होता आणि जमीन कोरडी पडली होती. हा अगस्त्य त्या गोष्टींपैकी एकजण म्हणाला, यज्ञात गुंतलेला अभिमान आणि अहंकाराने शुद्ध अंतःकरणाने अन्नाची भेट देत आहे. पण अन्न कसे वाढेल ऋषी हे ब्राह्मण, हा यज्ञ महान आहे आणि 12 वर्षे विस्तारतो. देवता, या 12 वर्षांपर्यंत पाऊस पडणार नाही. आपल्या साथीदाराच्या शंकांमुळे अस्वस्थ न झालेल्या अगस्त्याने असे शब्द उच्चारले जे लवकर घटनांचा मार्ग बदलतील. जर वासवाने त्या 12 वर्षांपर्यंत पाऊस पडला नाही तर मी मग मानसिक यज्ञ करेन. हा देखील शाश्वत अध्यादेश आहे. त्याचे शब्द तपश्चर्याच्या सामर्थ्यावरील त्याच्या अविचल विश्वासाचा आणि धार्मिक मार्गाप्रती त्याच्या अतूट बांधिलकीचा पुरावा होते. अगस्त्य बोलत असताना एक विचित्र आणि आश्चर्यकारक गोष्ट घडली. तीच हवा एका अलौकिक ऊर्जेने कंपित होत होती आणि सभा प्रतीक्षेत असलेल्या शांततेने भरली होती. आणि मग कोशीच्या शब्दांनी बोलावल्याप्रमाणे आकाश उघडले आणि भरपूर पाऊस पडला. इंद्र स्वतः कृतीकडे वळला होता. त्याचे हजारो डोळे अगस्त्याच्या अविचल कातनाबद्दल नवी आदराने चमकले होते. सभागृहाचा जल्लोषात जल्लोष झाला. त्यांचे आवाज एका परकणी मंत्राप्रमाणे आकाशाकडे वर चढत होते आणि या सगळ्याच्या मध्यभागी अगस्त्य उभा होता. त्याचे हृदय अस्तित्वाच्या रचनेला प्रकाशित करणाऱ्या अतिल प्रकाशाने चमकत होते. त्याचा केवळ बाह्य परिस्थितीवर नव्हे तर त्याच्या स्वतःच्या अस्तित्वाच्या सर्वात खोल अंतरावरील विजय होता. जसजसा पाऊस पडत गेला तसतशी सभा विखुरू लागली. प्रत्येकजण आपापल्या कर्तव्यांकडे आणि जबाबदाऱ्यांकडे परतला. पण हा अगस्त्य राहिला. त्याने निवडलेल्या मार्गाप्रती अतूट बांधिलकीने त्याचे डोळे चमकले, कारण त्या क्षणी त्याला माहीत होते की तो केवळ एक पक्षी नाही तर त्याने पाळण्याचा प्रयत्न केलेल्या तत्वांचे जिवंत मूर्त स्वरूप आहे. आणि म्हणून जसजसा महान यज्ञ समाप्त होत गेला अगस्त्याचे साथीदार पुन्हा एकदा त्याच्याकडे आले. ते म्हणाले, तू उच्चारलेल्या शब्दांमुळे आम्ही खूप संतुष्ट आहोत, पण तुझ्या तपश्चर्येत काही कमतरता येऊ नये अशी आमची इच्छा नाही. आणि उत्तरात अगस्त्य शहाणपणाचे आणि करुणेचे शब्द बोलला. त्याचा आवाज आशीर्वादासारखा वारा वाहू लागला.